ऐक इथून साडी वगैरे म्हणजे प्रत्येक वर्षी माहेराला ते रोजच येत असते। त्याचं कारण आतमध्ये गेल्यानंतर कळेल की देवी रोज संध्याकाळी शेजारची झाल्यानंतर इथं संध्याकाळी रोज सारीपाट खेळायला येते आणि ती रोज सारीपाट खेळून पहाटेपर्यंत तो सारीपाटाचा खेळ चाललेला असतो बनीभांडामध्ये। आणि सारीपाट सकाळी एवढा रंगलेला असतो की तिला वरती जायची भान राहत नाही, म्हणून रोज सकाळी ज्यावेळी काकड आरती असते त्यावेळी तिथला पुजारी आपण जो शिवाजी महाराज गेट दाखवला ना त्याच्या गेटच्या बाहेर जातो आणि देवी ये तू अभिषेकाला म्हणून तो टाळी वाजून तिला बोलवणं करतो आणि मग अभिषेकाला घेत जातात। कारण ती एवढी सारीपाटामध्ये गुंतलेली असते की तिला ते वरती जायचं भानच राहत नाही। रोज संध्याकाळी येते आणि आज जो सारीपाट आहे तो सारीपाट रोज आपण खेळ खेळायला कसा लावला जातो तसा लावला जातो। सकाळी पाहिल्यानंतर तो खेळल्यानंतर कसा विस्कटला असतो तो विस्कटलेला असतो असा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज मंदिरात जाते वेळी डायरेक्ट इथं ॲक्च्युली हा गड एक प्रकारचा हे आहे, पण ते कधी असं मावळ्यातून मधून वर जात नाही, भुयार आहे। या भुयारातून ते डायरेक्ट शिवाजी महाराज गेटला डायरेक्ट तिथं बाहेर पडायचं, दर्शन घ्यायचं, त्याच मार्गाने परत ते तिथे गेलं। त्यामुळे बनीभांडाचा हा एक नाता आहे, म्हणून हा भारतीय गोवामत आत गेल्यानंतर बरंच काही नव्हतं। बाबा